कुल्फी। हाँ सुन, क्या क्या है कुल्फी में? ए संजीवनी, तुला मलाई पिस्ता का केशर पिस्ता? केशर पिस्ता। हाँ सुन, 1 मलाई पिस्ता, 2 केशर पिस्ता, 9 मैंगो कुल्फी भेज दे। अहो अरे पूछता क्या है, 12 कुल्फी बोले तो देसाई वेडी ना आपला हे अरे देसाई वाडी बाबा। हाँ हाँ भेज दे भेज दे। काय? अरे आपलं कसं आहे, अरे 9 पाहिजेच ना, आपलं कसं आहे सगळं वाटून खायचं, तीळ असला तरी। अरे म्हणून तर तिळाने वाढत गेलं ना। आणि गोडही होत गेलं। नाही आपल्याकडे भले गडगंज पैसा नसेल, पण आपण जो काही पैसा कमवला ना तो परिश्रमाने, स्वकष्टाने, चांगल्या मार्गाने कमवला। मेघनाच्या आईवडिलांकडे बघितलं ना की जाणवतं आपण किती श्रीमंत आहोत। नाही म्हणजे तिच्याही वडिलांनी पैसा कमवला आपल्या मुलीसाठी, पण बेईमानी करून, आणि तो कसा चटकन एका क्षणात निघून गेला। नाही तिला किती लाज वाटत असेल ना आपल्या वडिलांची। होय हो, पण एक शब्द कधी वावगा काढत नाही वडिलांबद्दल। शहाणी आहे मुलगी, खरंच शहाणी आहे, खरंच खरंच आपल्या घराला साधेशी आहे अगदी। ए आली आली कुल्फी आली। चला कोण आहे? कोण आहे? आई अगं मी आहे, मेघना। मेघना आहे होय? थांब थांब उघडते ग। अगं भीती वाटते ग, त्यामुळे ना 2-2दा खात्री करून मगच दरवाजा उघडते। एकटी आहे ना ग मी। एकटी आहे म्हणजे? बाबा कुठे आहेत? तू बस बघू आधी, पाणी घेऊन येते मी तुला, बस। एकटी म्हणजे? बाबा कुठे जाणार आहेत आता? आई बाबा कुठे गेलेत? कुठे जाणार? आता कोणीतरी नवीन महाराज आहेत। आई अगं माझ्यावर ओरडून काय उपयोग आहे, आणि ह्यांच्यावर ओरडून तर उपयोगच नाहीये। हे महाराज म्हणे काहीतरी असा उपाय सुचवणार आहेत ना की चोर स्वतःच सगळं आणून देणार आहेत। अगं आई बघ ना, मला सुद्धा ना हसावं की रडावं हे कळत नाहीये, पण ह्यांना कोण समजावणार? आल्यापासून नुसते हिशोब करत होते, किती गेले किती राहिले। मग काही राहिलेत का? अगं नसायला काय झालंय, घरात सगळी कॅश थोडीच होती। अगं शिवाय बँकेमध्ये पॉलिसी, शेअर्स, लॉकर्स मध्ये आहेत ना। इथे होते ते अनअकाउंटेड होते, ते गेले। कसं बोलवतं ग आई तुला हे सगळं? का तू पण बाबांसारखीच? तिकडे आदित्य, नाना, माई तुम्हाला कोणत्या पद्धतीने पैशांची मदत करता येईल तेही तुमचा स्वाभिमान न दुखावता ह्याचा विचार करतात। आणि इथे खरंच आई प्लीज आता तरी बाहेर या यातून। तुमची लाज नाही, अभिमान वाटायला हवाय मला।